नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या इंग्रजी विषयातील लेसन नंबर 1.8 वोयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स चा सेकंड पार्ट बघणार आहोत. आता वोयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्सचा अर्थ होतो उत्कृष्टतेकडे वाटचाल किंवा आपल्या प्रगतीकडे वाटचाल. तर चला सुरुवात करूया आपल्या सेकंड पार्टकडे, की रायटर अच्युत गोडबोले कशा पद्धतीने ते त्यांची पुढच्या ज्या काही आयुष्यातल्या ऑटोबायोग्राफिकल घटना आहेत त्या सांगतात. ॲट IIT आय गॉट फेअरली गुड मार्क्स इन माय फर्स्ट 2 years. ते सांगतात की ज्यावेळेस ते IITमध्ये शिकत होते त्यावेळेस जस्ट आय गॉट फेअरली गुड मार्क्स, त्यांना चांगले मार्क्स मिळाले इन माय फर्स्ट 2 years, म्हणजे पहिल्या 2 वर्षामध्ये त्यांना चांगले गुण मिळाले. हावेवर अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हॅपन व्हाईल आय वॉज इन माय 3rd year. आणि जरी काही असं असलं तरी अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हॅपन, एक महत्त्वाची अशी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली व्हाईल आय वॉज इन माय 3rd year, मी ज्यावेळेस 3rd yearमध्ये म्हणजे ते 3ऱ्या वर्षात शिकत होते. आय केम इन कॉन्टॅक्ट विथ अबाउट 15 to 20 एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्टुडंट्स फ्रॉम IIT. म्हणजे ज्यावेळेस ते IITमध्ये होते, IIT, TIFR, BARC, ज्यावेळेस ते त्या ठिकाणी शिकत होते त्यावेळेस ते 15 ते 20 एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्टुडंट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, म्हणजे त्यांच्या संपर्कात आले. व्हिजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज, आणि असे काही प्रोफेसर्स होते, प्राध्यापक होते की जे अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होते, त्यांच्याही संपर्कात ते आले. अँड व्हेरी रिनाऊंड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड अँड सो ऑन, आणि जे प्रसिद्ध असे मॅथमॅटिशियन्स म्हणजे जे गणिततज्ञ आहेत किंवा जे प्रसिद्ध असे नामांकित गणित तज्ञ आहेत त्यांच्यासुद्धा ते संपर्कात आले. आय वॉज इन्स्टंटेनियसली अट्रॅक्टेड टू धिस ग्रुप. इन्स्टंटेनियसली म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ होतो लगेच तात्काळ, की अचानकपणे किंवा लगेचच मी त्यांच्या ग्रुपकडे म्हणजे त्यांच्या समूहाकडे आकर्षित झालो. धिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ. आणि धिस फ्रेंडशिप म्हणजे ही जी काही मैत्री होती ही माझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी महत्त्वाची अशी ती एक घटना होती. लास्टिंग इम्पॅक्ट म्हणजे कायमचा तो प्रभाव त्या ग्रुपचा लेखकावर, रायटरवर पडला. अंटिल दॅट टाईम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ समवॉट इंटेलिजंट. तोपर्यंत मी स्वतःला खूप हुशार समजत असे. म्हणजे जोपर्यंत लेखक, रायटर या ग्रुपला भेटले नाही तोपर्यंत स्वतःला फार इंटेलिजंट किंवा फार स्कॉलर समजत होते. हावेवर आफ्टर आय मेट माय फ्रेंड्स इन अवर ग्रुप आय केम टू नो वॉट रिअल ब्रिलियन्स मीन्ट अँड आय रिअलाइज वेअर आय स्टूड. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस ते त्यांच्या ग्रुपमधील काही मित्रांना भेटले किंवा त्यांना भेटल्यानंतर आय केम टू नो, मला कळलं, माझ्या लक्षात आलं व्हॉट रिअल ब्रिलियन्स मीन्ट, म्हणजे नक्की खरी बुद्धिमत्ता म्हणजे काय असते. अँड आय रिअलाइज्ड वेअर आय स्टूड, आणि मला कळलं की मी नक्की आज कुठे उभा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ते ज्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षाही भरपूर असे हुशार विद्यार्थी इथे त्या ठिकाणी होते. I was actually also very lucky that I came in contact with great people on the global scale early in my life. या ठिकाणी अर्थाला बघूया. आय वॉज ॲक्च्युली ऑल्सो व्हेरी लकी. मी खूप या ठिकाणी लकी होतो की खूप मी भाग्यवान होतो. दॅट आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल, की मी ग्रेट पीपल म्हणजे जी काही महत्त्वाची श्रेष्ठ लोकं आहेत किंवा जी खूप हुशार लोकं आहेत ऑन द ग्लोबल स्केल, म्हणजे जागतिक स्तरावर ज्यांची मोठी मोठी नावं आहेत त्यांच्या मध्ये मला काही काळ मला तिथे त्या ठिकाणी स्पेंड करायला मिळालं. तर त्या ठिकाणी लेखक म्हणतात की मी खूप लकी होतो. लेटर इन माय लाईफ व्हेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी टू स्टार्ट इन्फोसिस आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. त्यानंतरच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस व्हेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी, आता या ठिकाणी ज्यावेळेस नारायण मूर्ती यांनी पटनी सोडलं, म्हणजे पटनी म्हणजे एखादी इन्स्टिट्यूशन असेल, एखादी मोठी कंपनी असेल, ती सोडली त्यांनी टू स्टार्ट इन्फोसिस. का तर त्यांना इन्फोसिस ही कंपनी स्टार्ट करायची होती. आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. आणि तेव्हा ज्यावेळेस नारायण मूर्ती यांनी ती पटनी ही जी काही कंपनी ती सोडून इन्फोसिस चालू केली त्यावेळेस त्या पटनी या कंपनीच्या हेड पदावर त्या ठिकाणी मी काम करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आता या ठिकाणी हेडिंग म्हणजे विभाग प्रमुख किंवा मी त्या ठिकाणी मुख्य माणूस म्हणून त्या ठिकाणी मी काम करायला सुरुवात केली. माय हेड ऑफिस वॉज इन केम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, USA, व्हेरी नियर बोस्टन. रायटर सांगतायत की त्यांचं जे हेड ऑफिस होतं ज्या ठिकाणी ते काम करत होते, आता कुठे काम करत होते ते पटनीमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. तर त्या ठिकाणी ते जे ऑफिस होतं ते केम्ब्रिजमध्ये होतं. मॅसेच्युसेट्स या शहरात
USA म्हणजे अमेरिकेमध्ये ते काम करत होते. व्हेरी नियर बोस्टन, आणि ते जे काय ऑफिस होतं ते बोस्टनच्या जवळ होतं. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. ती इमारत खरं तर अमेरिकेतल्या MITला लागून होती. म्हणजे ती अमेरिकेचे जे काही MIT आहेत त्या ठिकाणी ती त्याच्या लगतच कुठेतरी होती. आय हॅड टू व्हिजिट द US एव्हरी फ्यू मंथ्स इन दोज डेज. आणि त्या काळामध्ये मला नेहमीच अमेरिकेला भेट द्यावी लागायची. व्हिजिट म्हणजे त्या ठिकाणी भेट देणे. USला प्रत्येक महिन्याला मला त्या ठिकाणी जावं लागायचं. आय यूज टू व्हिजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. आणि मी जेवणाच्या वेळी मित्रांना भेटायला त्या MITमध्ये जात असे. There one could see a couple of Nobel laureates at the डायनिंग टेबल. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी डायनिंग टेबलवर कुठेतरी त्या ठिकाणी मेसवर जेवायला जायचो, त्यावेळी जेवणाच्या टेबलावर एखाद दोन असे नोबेल पुरस्कार विजेते बसलेले दिसत असत. म्हणजे त्या ठिकाणी ज्यांना नोबेल पुरस्कार मिळतो ती लोकंसुद्धा त्या ठिकाणी येत असत. इफ यू वॉक फॉर एन आवर फ्रॉम देअर, जर तुम्ही काही तासभर पुढे चालत गेला किंवा काही तासापर्यंत पुढे, एखाद तास तुम्ही पुढे चालत गेलात, यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. तर तुम्ही त्या हार्वर्ड विद्यापीठाजवळ त्या हार्वर्ड स्क्वेअरपर्यंत पोहोचू शकत होतात. म्हणजे ती एक प्लेस आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. रायटर सांगतात, आय यूज टू व्हिजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटीज. या दोन्ही विद्यापीठांना मी नेहमीच त्या ठिकाणी काय द्यायचो, भेट द्यायचो. अँड कुल टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स. आणि असे भरपूर असे नोबेल लॉरेट्स होते. म्हणजे नोबेल लॉरेट्स म्हणजे ज्यांनी नोबेल पुरस्कार मिळवला होता किंवा जे त्या ठिकाणी त्यांना भेटला होता, त्यांच्याशी ते बोलत असायचे, त्या विजेत्यांशी ते बोलत असायचे. ड्युरिंग दिस इयर्स आय ट्रॅव्हल्ड अ लॉट टू US. त्या काळामध्ये म्हणजे या वर्षांमध्ये रायटर सांगतात, आय ट्रॅव्हल अ लॉट, मी भरपूर प्रवास केला टू US म्हणजे US म्हणजे आपले अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, जपानमध्ये अँड ऑस्ट्रेलिया. म्हणजे ह्या प्रत्येक देशामध्ये रायटर यांनी खूप प्रवास केला. अँड कुड मीट अ नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स अँड मॅनेजमेंट गुरुज. आणि भरपूर असे काही ग्रेट थिंकर्स होते. कुड मीट अ नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स म्हणजे असे बहुतेक ग्रेट थिंकर्स, श्रेष्ठ विचार करणारे किंवा खूप असे चांगले महान विचार करणाऱ्या लोकांशी ते भेटले. अँड मॅनेजमेंट गुरुज, आता मॅनेजमेंट गुरुज म्हणजे व्यवस्थापन करणारी जी मोठी मोठी माणसं आहेत त्यांना ते भेटले. सच ॲज अल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, CK प्रल्हाद, टॉम पीटर्स. म्हणजे ही काही त्यांनी नावं त्या ठिकाणी सांगितले की ह्या लोकांना ते त्या ठिकाणी काय झाले होते, त्या ठिकाणी ते भेटले होते. ऑर ग्रेट टेक्नॉलॉजीज. आता ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे काय, या ठिकाणी ज्यांना टेक्नॉलॉजीमध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे अशा लोकांना सुद्धा ते भेटले होते. सच ॲज विन्सेंट सर्फ, हू डिझाईन TCP/IP विच इज द बेसिक प्रोटोकॉल ऑफ इंटरनेट. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण वेबसाईट ओपन करता त्या ठिकाणी वेबसाईट ही IP किंवा IP ॲड्रेस किंवा TCP असल्याशिवाय आपण ते ओपन करू शकत नाही. मग त्याचा ज्यांनी शोध लावला किंवा त्याचं ज्यांनी इन्व्हेन्शन केलं त्या लोकांशी सुद्धा हे या ठिकाणी रायटर आपले भेटायचे किंवा त्या ठिकाणी नेहमी त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचे. ऑल दिस डिस्कशन्स विथ दिस ग्रेट्स ब्रॉडन्ड माय होरिझन. या ही जी काही लोकं होती, या लोकांना भेटल्यामुळे किंवा लोकांच्या सहवासात आल्यामुळे, संपर्कात आल्यामुळे रायटरचं जे काही होरिझोन आहे, मग त्याचं जे क्षेत्र आहे किंवा क्षितिज आहे ते विस्तारलं गेलं. म्हणजे त्यांच्या ज्ञानाची जी पातळी ती जास्त मोठी होत गेली. अँड माय एम्स अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम अ ग्लोबल. आणि माझी जी काही एम्स आहेत, माझी जी ध्येय उद्दिष्टे आहेत, अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम अ ग्लोबल. आणि माझा जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ग्लोबल बनला, म्हणजे वैश्विक बनला. इट टॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ. आणि ह्याच गोष्टींनी जेव्हा मी ह्या लोकांना मिळालो किंवा लोकांच्या संपर्कात आलो, त्यांचं ज्ञान बघितलं किंवा त्यांची बुद्धिमत्ता बघितली, या गोष्टींनी इट टॉट मी ह्युमिलिटी, या गोष्टींनी मला विनम्रता शिकवली. अँड मेड मी रिअलाइज, आणि मला जाणीव करून दिली दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ, की मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर काही अजून अचीव करायचं आहे. द लेसन इन ह्युमॅलिटी अँड हार्डवर्क ॲज वेल एज अ पॅशन फॉर एक्सलन्स वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हिटल रोल इन माय लाईफ. आता या ठिकाणी रायटर सांगतात की जो लेसन होता, मी जे काही माझ्या आयुष्यामध्ये शिकलो, जो धडा मला मिळाला कोणता, ह्युमॅलिटी अँड हार्डवर्क, की विनम्रता आणि जे आपलं कठोर परिश्रम आहे, ॲज वेल एज पॅशन, आणि आपल्यामध्ये असणारे जे काही पॅशन आहेत, म्हणजे आपल्यामध्ये जी आवड आहे, फॉर एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टच्या दिशेने असणारी आपली आवड किंवा त्याचा ध्यास, वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट विटल रोल इन माय लाईफ, की माझ्या आयुष्यामध्ये विनम्रता, कठोर परिश्रम अँड पॅशन म्हणजे आवड, ह्या गोष्टींनी भरपूर मोठा काय केलेली होती, त्यांनी मोठी भूमिका माझ्या आयुष्यामध्ये बजावलेली होती. कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT, माय फ्रेंड्स वेअर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी, बट दे वेअर व्हेरी वेल रीड. आता या ठिकाणी रायटर आपल्याला त्यांचं पास्ट एक्सपिरियन्स सांगतात.
कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT, जर मी माझ्या IIT ग्रुपविषयी बोलायचं ठरवलं, म्हणजे माझ्याबरोबर जे काही शिकत होते त्यांच्याविषयी मी जर बोलायचं ठरवलं, किंवा जे माझ्याबरोबर वर्क करत होते, माय फ्रेंड्स वेअर नॉट ओनली मोर इंटेलिजंट, ते नुसते माझ्यापेक्षा हुशारच नव्हते, बट दे वेअर व्हेरी वेल रीड, ते बहुश्रुतही होते. म्हणजे त्यांचं रीडिंग हे भरपूर छान होतं, की त्यांनी भरपूर अशी रीडिंग त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली होती. त्यांचं वाचन भरपूर त्यांनी केलेलं होतं. They had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology, archaeology, पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा. आणि त्यांना इंटरेस्ट होता, म्हणजे वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांचं वाचन झालेलं होतं आणि त्यांना भरपूर त्या विषयांमध्ये काय होता, भरपूर इंटरेस्ट होता. कोणते विषय होते? जसे सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशिओलॉजी, सायकॉलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा. ह्या विषयांमध्ये त्यांना भरपूर इंटरेस्ट होता आणि त्यांचं रीडिंगसुद्धा भरपूर होतं त्यांच्या ग्रुपचं. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts such as music, literature, पेंटिंग. या ठिकाणी रायटर सांगतात की याशिवाय जो माझा काही ग्रुप होता त्यांना म्युझिकमध्ये म्हणजे संगीतामध्ये, लिटरेचर म्हणजे वाङ्मय, साहित्यामध्ये किंवा पेंटिंग म्हणजे चित्रकलामध्ये सुद्धा खूप काय होतं, त्यांना इंटरेस्ट त्या ठिकाणी होता. इन शॉर्ट, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन अँड विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. थोडक्यात सांगायचं म्हणजे की जो आमचा ग्रुप होता ते त्यांना या जगात अस्तित्वात असलेल्या आणि मानवी जीवनाशी संबंधित अशा जवळजवळ प्रत्येक गोष्टीची त्यांच्या ग्रुपला म्हणजे रायटरच्या ग्रुपला खूप आवड होती. आय वॉज इमिडिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दिस ब्रांचेस ऑफ नॉलेज. आय वॉज इमेन्सली अट्रॅक्टेड म्हणजे या ठिकाणी अचानकपणे किंवा क्षणातच इमिडिएटली म्हणजे लगेचच मी त्या ग्रुपकडे आकर्षित झालो. अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट, आणि माझ्या ज्ञानाच्या सर्व शाखांबद्दल मी इमेन्स अँड डीप इंटरेस्ट म्हणजे प्रचंड आणि सखोल अशी माझी आवड म्हणजे रुची त्या ठिकाणी त्या ब्रांचेस ऑफ नॉलेजविषयी निर्माण झाली. नन ऑफ दी सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ आवर करिक्युलम ॲट IIT. यापैकी कोणताही असा विषय नव्हता, म्हणजे नन ऑफ दिस सब्जेक्ट म्हणजे यापैकी कोणताही विषय हा आमच्या करिक्युलमचा पार्ट नव्हता, म्हणजे आमच्या अभ्यासक्रमाचा तो पार्ट नव्हता, IITचा पार्ट नव्हता. बट अगेन पण परत आय नेव्हर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. पण मी फक्त परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी किंवा मार्क्स मिळवण्यासाठी कधीच अभ्यास केला नाही. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. माझ्या मते जो ज्ञानाचा सागर होता तो केवळ IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा जीवनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मला जास्त आवश्यक होता. म्हणजे या ठिकाणी रायटर सांगतात की ज्यावेळेस मी IIT मध्ये प्रवेश घेतला, ज्यावेळेस मी शिकत होतो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी नॉलेजचं जे काय ते सी आहे. सी म्हणजे भरपूर असं खूप ज्ञान ह्या जगामध्ये अवेलेबल आहे. पण IITची परीक्षा पास होण्यासाठी किंवा ती उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला लाईफची एक्झामिनेशन देणं काय हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लाईफमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा असायला हवं, असं या ठिकाणी रायटर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर एन एक्सपर्ट इन ऑल दिस सब्जेक्ट्स. ही गोष्ट फार अवघड होती या ठिकाणी, की एखाद्या विषयांमध्ये किंवा त्या विषयांमध्ये मास्टर होणं किंवा एक्सपर्ट होणं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ होणं ही खूप डिफिकल्ट किंवा कठीण अशी गोष्ट होती. बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲट लिस्ट द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मोस्ट दीज सब्जेक्ट्स. पण मला सर्वात महत्त्वाचं असं वाटलं की सर्वात महत्त्वाचं काय होतं, इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं टू अंडरस्टँड ॲट लिस्ट द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मोस्ट ऑफ दिस सब्जेक्ट, की प्रत्येक विषयाचं की जे बेसिक प्रिन्सिपल आहे म्हणजे मूलभूत ज्या तत्व आहेत किंवा त्या गोष्टी त्या समजून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द GRE एक्झामिनेशन अँड मायग्रेट टू द US. आणि आमच्यापैकी जर कोणी GRE परीक्षेत अव्वल स्थान सहज मिळवून अमेरिकेत स्थायिक होऊ शकलो असतो, जर कोणी ती एक्झाम पास केली असती तर. हावेवर दॅट थॉट नेवर इवन टच आवर माइंड्स. पण काही जरी असलं, पण तो विचार आमच्या कोणाच्याही कधीच मनात आला नाही. दॅट थॉट नेवर इवन टच आवर माइंड्स, की आमच्या मनाला तसा विचार कधीच आला नाही किंवा आमच्या मनात असं कधी आलंच नाही. टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इन इंडिया अँड हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. टू अंडरस्टँड द वर्ल्ड म्हणजे जगाला समजून घेणं अँड हाऊ इट वर्क्स आणि ते कसं काम करतं किंवा कशा पद्धतीने ते वर्क करतंय, त्याचं कार्य कसं आहे ते समजून घेणं. ॲट सर्विंग इंडिया आणि देशाची सेवा कशी करता येईल. अँड हर पीपल वॉज फार इम्पॉर्टंट टू अस. आणि त्या देशातील जी काही लोकं आहेत त्या भारतीयांची सेवा करणं हेच आमच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अधिक होतं, म्हणजे त्याचं महत्त्व जास्त होतं.
देअरफॉर आय प्लंग्ड इन टू ऑल दीज ब्रांचेस ऑफ नॉलेज. म्हणूनच मी या सर्व ज्ञानांच्या शाखांमध्ये स्वतःला काय केलं, प्लंग केलं. म्हणजे मी सर्व काही गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न केला किंवा मी स्वतःला झोकून दिलं. मीन्स रायटर ट्रायड टू अंडरस्टँड एव्हरीथिंग वॉट एव्हर इन दॅट सब्जेक्ट्स. त्या सब्जेक्टमध्ये जेवढं काही होतं त्या सर्व गोष्टी रायटरने काय केलं, प्लंग केलं, म्हणजे शिकून घेण्याचा प्रयत्न केला किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला. इट वॉज अ पिरियड ऑफ रिनायसन्स फॉर मी. आणि तोच काळ माझ्यासाठी पिरियड ऑफ रिनायसन्स, म्हणजे तोच माझ्या आयुष्याचा पुनरुज्जीवनाचा काळ होता. म्हणजे काहीतरी नवीन घडण्याचा काळ होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, aesthetics, literature, philosophy, economics, and many other subjects every day until late into the nights. आता या ठिकाणी रायटर सांगतात की तो जो काळ होता तो माझ्यासाठी रिनायसन्स काळ होता. म्हणजे नवीन समथिंग शुड बी न्यू, काहीतरी नवीन करण्याचा माझ्यासाठी काळ होता. आणि आम्ही नेहमीच त्या काळामध्ये भरपूर डिस्कशन करायचो. कशाविषयी? रिलेटिव्हिटी. म्हणजे या ठिकाणी बघा त्याचे अर्थ दिलेले आहेत. रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षता, बिग बँग ही थिअरी आहे. ॲस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र, देन लिटरेचर साहित्य, फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान, इकॉनॉमिक्स म्हणजे आपलं अर्थशास्त्र, अँड मेनी अदर सब्जेक्ट एव्हरी डे अंटिल टेल इन टू द नाईट्स. म्हणजे रात्रीचं भरपूर रात्र होईपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत आम्ही ह्या विषयांवर काय करायचो, चर्चा करायचो. म्हणजे रायटर आणि रायटरचे फ्रेंड्स. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. विविध विषयांनी किंवा विविध विषयांच्या पुस्तकांनी माझं जे कबर्ड होतं ते फुल ऑफ बुक्स होतं. म्हणजे पूर्णपणे कपाट माझं भरलेलं होतं. व्हरायटी ऑफ टॉपिक्स म्हणजे विविध विषयांनी. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. फक्त मानवी उत्सुकतेमुळेच आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विज्ञानात इतकी मोठी किंवा अफाट प्रगती करू शकलो, असं रायटर आपल्याला या ठिकाणी सांगतात. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स. माझ्याकडे भरपूर मर्यादा होता किंवा माझ्याकडे भरपूर लिमिटेशन्स होते. बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरियोसिटी. परंतु मला एका गोष्टीचं प्राऊड होतं, मला अभिमान होता. कशाविषयी? इज क्युरियोसिटी, की माझ्याकडे असणारी क्युरियोसिटी. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीविषयी काय असायचं, कुतूहल असायचं, जिज्ञासा असायची. मला मीन्स क्युरियोसिटी मीन्स वॉट? ट्राईंग टू नो समथिंग, की काहीतरी गोष्ट माहिती करून घ्यायची किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जास्त सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणे. आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरियोसिटी, की मला माझ्या क्युरियोसिटीविषयी, कुतूहलाविषयी मला थोडीशी त्या ठिकाणी मला अभिमान होता. ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी, विनम्रता आणि मानवता. म्हणजे या ठिकाणी त्यांनी अर्थ सांगितले आपल्याला किंवा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. दॅट इज कन्सर्न फॉर आवर फेलो ह्युमन बिंग्स. आणि जे आपल्या सहमनुष्यांबद्दल आपल्याला असणारी जाणीव. आय लर्न दिस व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. आणि ह्या ज्या काही व्हॅल्यूज होत्या किंवा ह्या जी मूल्य होतो, ही मी IIT डेजमध्ये काय झालेलो होतो, शिकलेलो होतो. I also become a firm believer in rationalism and equality for the castes, creeds, races, genders and religion. आता त्या ठिकाणी रायटर सांगतात की आय ऑल्सो बिकम अ फर्म बिलिव्हर. म्हणजे मला ह्या काही गोष्टींवर फार ठाम त्या ठिकाणी विश्वास होता. कोणत्या? इन रॅशनलिझम. रॅशनलिझम म्हणजे काय? बुद्धिवादीवर किंवा बुद्धिप्रामाण्यवादीवर, अँड इक्वलिटी म्हणजे समानतेवर. म्हणजे रायटर हे कोणत्याही प्रकारचे कास्टिझम किंवा रिजनलिझम म्हणजे त्या ठिकाणी धर्म किंवा जात या ठिकाणी ते कधी फरक करत नव्हते. आणि ते सांगतायत दॅट फॉर ऑल द कास्ट, जे काही सर्व जाती असतील, क्रीड्स म्हणजे पंथ, रेसेस म्हणजे वंश, जेंडर्स म्हणजे आपलं लिंग, मेल फिमेल, अँड रिलिजन्स जे काही धर्म, याच्याविषयी मला म्हणजे माझ्यामध्ये समानता होती किंवा मी कधी या ठिकाणी कधी त्याच्याविषयी काय केलं नाही, भेदभाव केला नाही. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज अ रिलिजन. मी निसर्गाला देव आणि धर्माला मानव किंवा मानवतेला धर्म असं समजून जगू लागलो. म्हणजे रायटर सिंपलमध्ये सांगतात की धर्म, जाती किंवा वंश असेल किंवा लिंग असेल किंवा काय अजून काही पंथ असतील, ह्या सर्व गोष्टींना रायटर कधीच मानत नव्हते. ते नेचर ॲज गॉड म्हणजे निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म या गोष्टी ते मानत होते. म्हणजे माणुसकीला ते मानत होते. आय पास फ्रॉम IIT. आता त्या ठिकाणी ते सांगतायत की मी IIT मधून पास झालो. जॉईन अ नॉन व्हायलंट सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल्स विथ सर्वोदय. आणि त्यानंतर ती सर्वोदय या आदिवासी म्हणजे त्या ठिकाणी ते सर्वोदयला जॉईन झाले. म्हणजे आदिवासीसाठी असलेली जी काही नॉन व्हायलंट सोशल मुवमेंट होती. आता नॉन व्हायलंट सोशल मुवमेंट म्हणजे काय? जी अहिंसावादी सामाजिक चळवळ होती, त्या ठिकाणी रायटर तिला काय झाले, सामील झाले. पार्टिसिपेटेड इन अ पीसफुल सत्याग्रह. आणि त्या पीसफुल सत्याग्रह म्हणजे जी काही शांततेची जी सत्याग्रह होतं त्याच्यामध्ये रायटरने काय घेतलं, म्हणजे सहभाग घेतला. वेंट फॉर जेल वेंट टू जेल फॉर 10 days. आणि 10 दिवसासाठी ते त्या जेलमध्ये गेलेले होते. केम बॅक टू मुंबई. नंतर ते मुंबईला आले. परत मुंबईला आले. व जॉबलेस फॉर अ व्हाईल. काही काळासाठी ते काय होते, जॉबलेस होते म्हणजे बेकार होते, त्यांच्याकडे काम नव्हतं. वर्कड फॉर ₹125 मंथ टू सुपरवाइज वर्कर्स
ॲट द नाईट शिफ्ट इन मेकॅनिकल वर्कशॉप. आणि त्यानंतर ते एका मेकॅनिकल शॉपमध्ये कामाला लागले आणि त्यांना महिन्यासाठी ₹125 असा पगार सुपरवायझर म्हणून ते काम करू लागले एका मेकॅनिकल शॉपमध्ये रात्रीच्या वेळेस नाईट शिफ्टला. चेंज 13 हाऊसेस इन मुंबई. मुंबईमध्ये त्यांनी 13 हाऊसेस बदलले, म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात किंवा दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात, म्हणजे प्रत्येक वेळेस ते भाड्याने राहत असतील किंवा रेंटवर राहत असेल तर त्यांनी तिथे घरं बदलली. अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज मेनी करिअर. आणि शेवटी ते इन्फॉर्मेशन करिअर टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञान या करिअरमध्ये ते शेवटी काय झाले, सेटल झाले, की त्या ठिकाणी ते स्थिरावले. आय स्पेंट 32 years in information technology, out of which I was a chief executive officer or MD or a software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. आता रायटर या ठिकाणी सांगतात की आय स्पेंड 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, की माहिती तंत्रज्ञान या करिअरमध्ये त्यांनी 32 वर्ष काय केलं, त्या ठिकाणी वर्क केलं. आउट ऑफ विच म्हणजे त्यापैकी आय वॉज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और MD और अ सॉफ्टवेअर हेड फॉर 23 years फॉर लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज. म्हणजे ज्या काही लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल म्हणजे ज्या जागतिक स्तरावर ज्या काही सॉफ्टवेअर प्रोफेशनल कंपन्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी एक हेड म्हणून, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी 3 ऑप्शन दिले, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, सॉफ्टवेअर हेड. म्हणजे ह्या सगळे प्रमुख कंपन्यांचे प्रमुख पद आहेत, की या मोठ्या पदावर प्रमुख पदावर त्यांनी 23 वर्ष काय केलं, जागतिक स्तरावर त्या कंपन्यांमध्ये काम केलं. विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स. आणि त्यांच्यावर हजारो अशी काही दुसरे सॉफ्टवेअर वर्कर किंवा ते जे काही काम करणारे लोक होती त्यांच्यावर त्यांनी ते काम केलं वर्ल्ड वाईड. अँड 6 ऑफिसेस, 6 ऑफिसेसमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी त्यांची कार्यालय आहेत. म्हणजे इन द US, 3 इन युरोप, 3 युरोपमध्ये आहेत, 1 इन जपान अँड 1 इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे ऑफिसेस आहेत ते वर्ल्ड वाईड आहेत, म्हणजे जगभर ते काय झालेले आहेत, पसरलेले आहेत. अँड ही वॉज वर्किंग ॲज अ हेड पर्सन इन दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, की त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी हेड म्हणून म्हणजे प्रमुख म्हणून कार्य केलेलं होतं. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. रायटर सांगतात की मी आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब, की मी पूर्ण जगामध्ये फिरलेलो होतो. अराउंड 150 टाइम्स, 150पेक्षा जास्त वेळेस किंवा जवळपास 150 वेळा ते बिझनेससाठी म्हणजे त्यांच्या कामासाठी व्यवसायासाठी ते फिरलेले होते. ड्युरिंग दिस पिरियड आय हॅड ऑल्सो रिटन 4 बुक्स. आणि ह्याच काळामध्ये आय हॅड ऑल्सो रिटन 4 बुक्स, की मी 4 बुक्स लिहिलेले होते. विथ 500 to 700 पेजेस, 500 ते 700 पेजेसमध्ये असणारे त्यांचे ते बुक्स होते. इच ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पब्लिश्ड बाय टाटा MC ग्रॉल हिल अँड देन ट्रान्सलेटेड इन टू चायनीज फॉर ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे त्यानंतर त्यांनी जी काही 4 पुस्तकं लिहिली होती जी टाटा मॅक ग्राहिलने प्रकाशित केली आणि नंतर ग्लोबल वितरणासाठी म्हणजे जगभर ती पसरवण्यासाठी ती चीनी भाषेमध्ये सुद्धा काय केली गेली, ट्रान्सलेट केली गेली. आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दिस लार्ज कंपनीज. आता रायटर या ठिकाणी सांगतात की आय लर्न अ लॉट, की मी भरपूर काही शिकलो ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दिस लार्ज कंपनी, की ज्यावेळेस या कंपन्या मी रन करत होतो, चालवत होतो किंवा या कंपन्यांमध्ये मी मुख्य पदावर काम करत होतो त्यावेळेस मी भरपूर काही शिकलो. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क, की सर्वात महत्त्वाचं मी शिकलो ते म्हणजे टीमवर्क. म्हणजे सर्व काम हे ग्रुप वर्कने झालं पाहिजे, टीमवर्कने झालं पाहिजे. इन टुडेज वर्ल्ड, आताच्या जगामध्ये किंवा आजच्या जगामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल विदाऊट टीमवर्क. जर तुमच्याकडे टीमवर्क असेल किंवा तुम्ही एकत्र काम करत असाल ग्रुपने तर कोणतीच गोष्ट काय नाही आहे, अशक्य नाही आहे. यू कॅन नॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लोनर अँड अन इगोइस्टिक पर्सन. त्या ठिकाणी रायटर सांगतो यू कॅन नॉट बी सक्सेसफुल, तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही इफ यू आर अ लोनर, तुम्ही जर एकटे असाल. लोनर म्हणजे एकटे किंवा एकांकी असाल. अँड अन इगोइस्टिक पर्सन, जर तुमच्यामध्ये अहंकार असेल, तुमच्यामध्ये जर काही गर्विष्ठपणा असेल तर तुम्ही कधीच आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. सेकंडली, यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. दुसरं म्हणजे तुमच्या कृतीतून यू नीड टू लीड, तुम्हाला लीड करायची आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे. तुमच्या कर्मचाऱ्यांसमोर एखादं गुड एक्झाम्पल ठेवून, एखादं चांगलं उदाहरण ठेवून तुम्हाला त्यांना सुद्धा पुढे घेऊन जाणं आवश्यक असते. थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड्स. तिसरं म्हणजे तुमच्या हाताखाली काम करणारी जी लोकं आहेत त्या सबऑर्डिनेट म्हणजे तुमच्या हाताखाली असणारी जी काम करणारी लोकं आहेत त्यांच्याशी तुम्ही कलिग्स किंवा ते फ्रेंड्स जे कर्मचारी किंवा जे तुमचे मित्र असतील त्यांच्याशी तुम्ही सबऑर्डिनेट म्हणजे तुम्ही मित्रत्वाच्या भावनेने किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी कॉपरेट केलं पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे. इन माय करिअर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स. माझ्या करिअरमध्ये, माझ्या काही कारकिर्दीमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मी काही फ्यू मिस्टेक्स केलेल्या होत्या. बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. पण मी भरपूर काही
प्रेरणा त्या ठिकाणी शिकलेलो होतो. म्हणजे लॉट ऑफ म्हणजे प्रेरणा मी घेतलेली होती. बिंग अ गुड लिसनर, मी एक चांगला गुड लिसनर होतो. म्हणजे मी चांगलं एक श्रोता, त्या ठिकाणी चांगला श्रोता बनणं, चांगलं ऐकणं, टार्गेट सेटिंग, काही गोष्टींचं टार्गेट ठरवणं, लक्ष डिसाईड करणं, अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन विच फॉर्म सच ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. आणि आजच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जे मॅनेजमेंट आहे किंवा आजच्या व्यवस्थापनाचे काही महत्त्वाचे जे पार्ट आहेत, त्याविषयी मी सर्व काही केलं होतं, शिकून घेतलं होतं, की मी त्या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दी सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, या सर्व सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये मी बरेच वर्ष काम केल्यानंतर, बघा रायटर सांगतात आफ्टर वर्किंग फॉर ऑल दी सॉफ्टवेअर कंपनीज, या सर्व सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये मी काम केल्यानंतर फॉर सो मेनी इयर्स, की भरपूर वर्षांसाठी, आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव्ह, मला माझ्या पहिल्या प्रेमाकडे काय झालं, मला वळायचं होतं. दॅट इज टू रीड, मला वाचायचं होतं. म्हणजे त्यांचं प्रेम काय होतं, दॅट रीडिंग अँड रायटिंग, हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स, आणि मानवी जीवनाचं अस्तित्व आणि त्यांचं असलेलं म्हणजे मानवी जीवन आणि त्याचं अस्तित्व याच्याशी संबंधित असलेल्या विषयांबद्दल रायटरला वाचन आणि लेखन करण्याकडे रायटरला काय करायचं होतं, वळायचं होतं. Therefore, I gave up 2 offers of around 3 crore rupees for annum to become a writer. त्यामुळेच मी वार्षिक सुमारे 3 कोटी रुपयांच्या 2 ऑफर्स सोडून मी लेखक झालो. म्हणजे रायटर सांगतात की मला 3 करोडची काय होती, ऑफर होती, पण मी ती सोडून दिली आणि मी नंतर काय बनलो, रायटर बनलो. धिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज रायटर इन मराठी बिगॅन. आणि अशा रीतीने मी मराठी लेखक म्हणून माझा दुसरा सेकंड इनिंग, म्हणजे माझा पर्व मी चालू केला. म्हणजे मी दुसरी माझी इनिंग जी होती ती मराठी रायटर म्हणून सुरुवात केली. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. यानंतर किंवा त्यानंतर मी जवळजवळ 34 बुक्स लिहिलेले आहेत, म्हणजे 34 पुस्तकं मी मराठीमध्ये लिहिलेली आहेत. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम अ बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपीज सोल्ड फॉर इच. आणि बरीचशी पुस्तकं ही बेस्ट सेलर्समध्ये आहेत, म्हणजे सर्वाधिक विक्री झालेली ती पुस्तकं आहेत आणि त्यांच्या लाखोंच्या प्रती काय झालेल्या आहेत, त्या ठिकाणी विकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हजारो किंवा लाखोंच्या प्रती त्या विकल्या गेलेल्या आहेत. हावेवर इट इज नॉट द सेल्स ऑफ ऑर द मनी दॅट इज इम्पॉर्टंट टू मी. म्हणजे अर्थात असं मला सांगायचं आहे की या पुस्तकांची विक्री होणं किंवा त्यातून मिळणारे पैसे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही आहे. दॅट इज इम्पॉर्टंट टू मी ॲज मच ॲज द फॅक्ट दॅट दिस बुक्स हॅव ब्रॉट अबाउट व्हेरी गुड चेंजेस इन द लिव्ज ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स. पण त्या पैशांपेक्षा किंवा त्या पुस्तकांच्या विक्रीपेक्षा किंवा त्याच्या प्रसिद्धीपेक्षा, की ज्यावेळेस ती पुस्तकं काही वाचकांनी वाचलेली होती त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये अबाउट व्हेरी गुड चेंजेस, की त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडून आले, हे सर्वात जास्त माझ्यासाठी काय आहे, महत्त्वाचं होतं. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मनत, हंड्रेड्स हॅव हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ द डिप्रेशन अँड मोर दॅन अ डझन हॅव गिवन अप थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाईड अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल फ्रेश. आता या ठिकाणी रायटर सांगतात की आफ्टर रिडिंग माय ऑटोबायोग्राफी, की माझी ऑटोबायोग्राफी वाचल्यानंतर, म्हणजे माझं आत्मचरित्र, म्हणजे त्यांचं जे पुस्तक लिहिलेलं होतं मुसाफिर, एक ते आत्मचरित्रात्मक ते पुस्तक होतं, म्हणजे त्यांच्या जीवनावर आधारित. ते वाचल्यानंतर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मनत, आणि माझं मानसशास्त्रावर आधारित असणारं जे मनत बुक होतं, जे मनात आपण म्हणतो, म्हणजे त्या पुस्तकाचं नाव होतं मनात. ते वाचल्यानंतर हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन, की 100पेक्षा जास्त जे रीडर्स होते, जे वाचक होते, ते डिप्रेशनमध्ये कम आउट झाले, बाहेर आले. अँड मोर दॅन अ डझन हॅव गिवन अप थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाईड, आणि एका डझनपेक्षा जास्त, म्हणजे 12-14 लोकांपेक्षाही जास्त लोकांनी त्यांच्या मनामध्ये सुसाईडचे विचाराचे ते सुद्धा त्यांच्या मनातून ते निघून गेले. अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल ऑफ फ्रेश, आणि त्यांनी नव्याने आयुष्य सुरू करण्याचं काय केलं, सुरू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे या ठिकाणी रायटर सांगतात की त्यांच्या बुक्समधून ज्यावेळेस त्यांचे बुक्स रीडरने वाचले त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह थिंक आली, आणि त्याच्यानंतर त्यांनी सुसाईड करण्याचं थांबवलं, आणि जे कोणी डिप्रेशनमध्ये होते, टेन्शन किंवा निराश होते, त्यांनी लगेचच काय केलं, आयुष्याला नवीन पद्धतीने स्टार्टिंग त्यांनी केली. देर आर हंड्रेड्स who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my book on the science किमया गार. आणि असे 100पेक्षा जास्त किंवा शेकडो लोक मला असं सांगतात, हू टेल मी दॅट दे अंडरस्टूड, की त्यांना समजलं काय, द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षतेचा जो सिद्धांत आहे, अँड बिग बँग थिअरी, ह्या ज्या थिअरी आहेत, ह्या रायटरचं पुस्तक वाचल्यानंतर त्या लोकांना त्या कळाल्या. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट, आणि जे बुक माझं मॅनेजमेंटवर आहे, माय बुक बोर्डरूम, म्हणजे पुस्तकाचं नाव आहे, मॅनेजमेंटवर आधारित असणार, हॅज क्रिएटेड ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स. म्हणजे बोर्डरूम पुस्तक वाचल्यानंतर किमान
20 यशस्वी एंटरप्रेनर्स म्हणजे यशस्वी बिझनेसमॅन किंवा उद्योजक किंवा इंडस्ट्रियलिस्ट रायटरने तयार झाले असं रायटर या ठिकाणी सांगतात आपल्याला. देन देअर आर हंड्रेड्स who tell me that they now can understand economic times or NDTV profit after reading my book on economics अर्थात. आणि रायटर पुढे सांगतात की अर्थात हे त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर की शेकडो लोक असे आहेत किंवा म्हणजे बहुतेक लोक असे आहेत की ते सांगतात की त्यांना आता कळतंय काय इकॉनॉमिक टाइम्स और NDTV प्रॉफिट आफ्टर रिडिंग माय बुक. म्हणजे लेखकाचं पुस्तक ते अर्थात हे पुस्तक वाचल्यानंतर जे रीडर्स आहेत त्यांना इकॉनॉमिक टाइम्स पेपर वाचल्यानंतर कळतो किंवा आता NDTVचा जो चॅनल असेल तो बघितल्यानंतर किंवा त्या न्यूज बघितल्यानंतर त्या लगेचच त्यांना इकॉनॉमिकच्या कॉन्सेप्ट लगेचच कळतात. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रिडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स गणिती. आणि माझं गणितीचं पुस्तक बहुतेकांनी वाचल्यामुळे ते सुद्धा गणित या विषयाकडे काय झाले ते वळलेले आहेत. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, इंग्लिश लिटरेचर, पेंटिंग, वेस्टर्न फिल्म्स अँड वेस्टर्न म्युझिक और बुक्स सच ॲज जीनियस सिरीज, रक्त और विटामिन्स और अनर्थ. आता या ठिकाणी लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की काही असे त्यांचे दुसरे बुक्स आहेत. कोणते कोणते? इंडियन म्युझिक म्हणजे त्यांच्यावर कोणता आहे तो नादवेद, इंग्लिश लिटरेचर म्हणजे झपूर्झा, पेंटिंगवर कॅनव्हास, वेस्टर्न फिल्मचा लाईमलाईट अँड वेस्टर्न म्युझिक म्हणजे त्या ठिकाणी आपण सिम्फनी किंवा सॅम्फनी म्हणतो. और बुक्स सच ॲज जीनियस सिरीज, रक्त और विटामिन्स और अनर्थ. म्हणजे ही जी काही जी पुस्तकं ह्या पुस्तकांबाबतही हेच घडलेलं आहे. म्हणजे रायटरने एवढी काही पुस्तकं लिहिलेली आहेत की थ्रू दोज बुक्स द रीडर्स वेर चेंज इन देअर लाईफ, की त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर काय झाले चेंजेस घडून आले. इट इज these reactions of thousands of readers and the feeling that I am touching the hearts of thousands if not lakhs of my readers that keeps me going. म्हणजे या ठिकाणी रायटर सांगतात की हजारो वाचकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे आणि लाखो नव्हे तर किमान हजारी लोकांच्या म्हणजे लाख नाही पण काही हजार अशी लोक आहेत की ज्या लोकांच्या मनाला मी स्पर्श करीत आहे आणि ह्या भावनेतूनच मला काय होते जस्ट ऑफ माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग, की माझे जे रीडर्स आहेत माझे वाचक आहेत त्यांच्यामुळे मला पुढे जाण्याची काय मिळते त्या ठिकाणी स्फूर्ती मिळते. वाय ॲम आय टेलिंग यू माय स्टोरी, मी तुम्हाला माझी स्टोरी का सांगत आहे. रायटर आपल्याला म्हणतात की ही कथा मी माझ्याविषयी का सांगतोय. वेन आय लुक बॅक, ज्यावेळेस मी मागे वळून बघतो किंवा पाहतो, देर आर नंबर ऑफ लेसन्स, त्या ठिकाणी भरपूर असे धडे आहेत आयुष्यामध्ये, भरपूर असे काही घडलेले आहे माझ्या आयुष्यामध्ये अँड व्हॅल्यूज आणि असे काही मूल्य आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इवन टुडे. पण त्या सर्व काही गोष्टी मी आज काय केले चेरिश म्हणजे मी जपून ठेवलेल्या आहेत. कीप लर्निंग अबाउट इवन टुडे, आजही मी त्या गोष्टी ज्या जपून ठेवल्या ज्या काय आहेत त्या मी शिकण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय. सम ऑफ दीज आर, त्याच्यामधल्या काही गोष्टी म्हणजे आपण आपल्या बघा त्या ठिकाणी रायटर आपल्याला शेवटला सांगतात की कसं आपण शिकलं पाहिजे. सम ऑफ दीज आर थर्स्ट फॉर नॉलेज, आपल्याला ज्ञानाची आस असली पाहिजे, ज्ञान हे घेत राहिलं पाहिजे, नेहमी आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे. क्युरिओसिटी, प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला कुतूहल असलं पाहिजे, माहिती करून घेण्याची इच्छा असली पाहिजे. ह्युमिलिटी, आपल्यामध्ये भरपूर विनम्रता असायला पाहिजे. ह्युमॅनिटी, मानवता, माणुसकी असली पाहिजे. रॅशनॅलिटी, आपल्यामध्ये तर्कसंगती, तर्कबुद्धी किंवा विवेकबुद्धी आपल्यामध्ये चांगली असली पाहिजे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे. इक्वॅलिटी, समानता असली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीकडे बघताना आपल्याकडे इक्वॅलिटी समानता असली पाहिजे. टीमवर्क, कधीही काम करताना टीमवर्कने काम केलं पाहिजे, सेल्फिश होऊन कधीच काम करायचं नाही. क्वेस्ट फॉर एक्सलन्स, उत्कृष्टतेचा शोध घेतला पाहिजे, म्हणजे चांगली गोष्ट किती चांगल्या प्रकारे आपल्याला बनवता येईल किंवा करता येईल याचा आपण शोध घेतला पाहिजे. नेव्हर से डाय, नेव्हर से डाय, डाय म्हणजे मरणे नाही या ठिकाणी. नेव्हर से डाय म्हणजे काय, कधीच हार मानायची नाही, कधीच हरायचं नाही, नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. थिंकिंग बिग, नेहमी आपली विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा आपली विचारसरणी जी आहे ते नेहमी हाय असली पाहिजे, बिग असली पाहिजे, मोठी असली पाहिजे. मीन्स या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे काही घटना आहेत इट विल हॅपन एव्हरी डे, ते प्रत्येक दिवशी ते घडत राहणार आहेत. बट वी शुड हॅव टू थिंक पॉझिटिव्ह, आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत, अचीव करायच्या आहेत, वी हॅव टू वर्क फॉर हार्ड, की आपण भरपूर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. आता कष्ट म्हणजे कष्ट नव्हे, विद्यार्थी असेल तर त्याने अभ्यासच केला पाहिजे, जर जॉब करणार असेल त्याने प्रामाणिकपणे जॉबच केला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही वर्क करतात यू मस्ट गिव्ह 100%, तुम्ही 100% त्या ठिकाणी दिले पाहिजेत. या ठिकाणी रायटर हे सांगण्याचा प्रयत्न करतात. थँक्यू स्टुडंट्स.